गुड मॉर्निंग. तर मी गेले होते गावी, कारण घरी गौराई येणार होत्या. मग त्यांच्या स्वागताला तर गेलंच पाहिजे. गौराईंचं पूजन करून गौराई गौराई कशाच्या पायी असं म्हणत गौराई सोनपावली घरामध्ये आल्या. पहिल्या दिवशी गौरींसाठी फुलवरा आणतात आणि त्यांच्यासाठी शापूची भाजी आणि भाकरी करतात. आणि दुसऱ्या दिवशी गोड जेवण म्हणजे पुरणपोळीच. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, मग थोडं डेकोरेशन केलं, रांगोळी काढली. माझी एक गौराई झोक्यामध्ये झोका घेत होती आणि एक तिला झोका देत होती. ऑफिसमुळे अचानक तिथे जाऊन हे सगळं प्लॅन करणं खरंच खूप अवघड जातं, पण तरीही माझा हट्ट असतो की काहीतरी वेगळं करायचंच. आता माझ्या गौराई सजून धजून तयार झाल्या, मग मीही तयार झाले, कारण मलाही जायचं होतं बाहेर सगळ्यांच्या गौराईच्या हळदी कुंकवाला. आणि हा माझ्या गौराईंचा लुक आणि हा माझा लुक. सगळ्यांच्या गौरी बघत बघत 3-4 तास कुठे गेले हे समजलंच नाही आणि खूप लेट घरी आलो. कंटाळा तर खूप आलेला, पण सेल्फी तर पाहिजेच. दुसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन, मग दही गुळ भाताचा नैवेद्य केला आणि सगळ्यांनी मिळून एकाच्या घरी जाऊन गौराईचं विसर्जन केलं. गौराई फक्त 3 दिवसांसाठी आपल्याकडे येतात, पण गौराई म्हटलं की काय वेगळाच आनंद असतो बायकांना. गौराईचं विसर्जन झालं, मग मी गेले माझ्या माहेरी, कारण माहेरची गणपती ही आज जातात. मग बाप्पांना निरोप द्यायला तर जायलाच पाहिजे. बाप्पांचं विसर्जन झालं, आईने केलेले मोदक खाल्ले. गौराई आणि बाप्पा तर आपल्या गावी गेले. आता वेळ आली ऑफिसला जायची. डेली रुटीन ऑन. ओके, बाय.